मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा चरणहीन. मागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की उदयराजच्या मदतीला दिद्दानं आपलं तंत्रीण सैन्य पाठवलं, पण त्यांनी ऐनवेळी उदयराजला मदत केलीच नाही. उलट विग्रहराजकडून पैसे घेऊन त्यांनी उदयराजवरच हल्ला चढवला. पुढे काय झालं चालू करूया कथा चरणहीन. पण त्यापूर्वी नेहमीची विनंती, जरा सबस्क्राईब नसलं केलं तर करून टाका. सबस्क्राईब करा, गोष्ट आवडली तर लाईक करा, इतरांना फॉरवर्ड करा. ठीक आहे, चला सुरू करूया. नंदीगुप्ताच्या जन्मानंतर मात्र वसुंधरेच्या महत्वाकांक्षांना अधिकच पंख फुटू लागले. तिला काहीही करून दिद्दाच्या सामर्थ्याला धक्का द्यायचा होता. राजमहालात आल्याबरोबर तिनं अभिमन्यूजवळ विषय काढला. महाराज, एक गोष्ट विचारायची होती, विचारू का? राणीसाहेब, तुम्हाला कधीपासून परवानगीची गरज लागायला लागली? विचारा ना. महाराज, नंदीगुप्ताचं काश्मीरच्या राज्यातलं नेमकं स्थान काय? म्हणजे म्हणजे लोक दिवंगत महाराज क्षेमगुप्त यांना राजा म्हणायचे, म्हणून त्यांच्या पुत्राला म्हणजे तुम्हाला राजा म्हणतात. पण राजमातांना विचारल्याशिवाय काहीही करायची तुम्हाला परवानगी नाही. त्यामुळे तुम्हाला लोक नुसतं राजा न म्हणता नामधारी राजा म्हणायला लागलेत. तुम्हालाही त्यात काही गैर असावं असं वाटतंय, असं दिसत नाही. आता नंदीगुप्ताचा जन्म झालाय, त्याला नामधारी राजपुत्र असा दर्जा राहणार का? असं कोण म्हणतं? सगळं श्रीनगर नक्कीच म्हणतं. एक तर तुम्ही, एक तरी निर्णय आजवर तुम्ही घेतलाय का? आणि राजमातेला विचारल्याशिवाय तो तडीला नेलाय असं कधी झालंय एकदा तरी? सांगा ना. अभिमन्यू विचारात पडला. ते पाहून वसुंधरेला आणखी चेव लागला. का? आठवायला लागतं ना. पुरुषासारखा पुरुष तुम्ही आपलं पौरुष सिद्ध करा ना. जाऊन सांगा आपल्या आईसाहेबांना, म्हणावं राज्य माझं मी सांभाळेन. राणीसाहेब, एकदम असं तोडून कसं चालेल? मग काय कुरवाळून चालणार आहे? अशा बोटचेपेपणामुळे त्या सगळं सिंहासन हडपून बसलेत. वसू, काहीतरीच तुझं, अभिमन्यू म्हणाला. इतक्यात कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. तो विषय तेवढापुरता मागं पडला, पण वसुंधरेला विषय संपू द्यायचा नव्हता. प्रत्येक बाबतीत होणारी दिद्दाची ढवळाढवळ तिला नकोशी झाली होती. वसुंधरानं पुन्हा एकदा फाल्गुनचा सल्ला घ्यायचं ठरवलं. तिनं फाल्गुनला भेटायला बोलवलं. फाल्गुन येऊन हजर झाला. महाराणी, हे काय हो आजोबा, प्रत्येक वेळी माझ्याशी महाराणी म्हणूनच बोलायला हवं का? तसं नाही महाराणी, पण आपण मला इथं बोलवलं याचा अर्थ आपला हुद्दा माझ्यापेक्षा जास्त आहे. यामुळे तुम्हाला तो अधिकार मिळाला, अर्थात मला तुम्हाला महाराणी म्हणूनच संबोधायला हवं. तुम्ही आजोबा पण आहात ना माझे. महाराणी, क्षमा करा, पण आजोबा हा नातवंडांपेक्षा दर्जानं मोठा असतो. माझी नात म्हणून माझ्याशी काही बोलायचं असेल तर मग तुम्ही माझ्याकडे यायला हवं होतं. राजकारणात रिवाजांना फार महत्व असतं. राजाच्या स्वागताला राजानंच जाणं अपेक्षित असतं. अगदीच अशक्य असेल तर राजघराण्यातल्या कोणीतरी जायला हवं. आणि ते सुद्धा अशक्य असेल तर मग प्रधान किंवा सेनाध्यक्ष, त्याच्याहून खालच्या दर्जाच्या सरदाराला पाठवणं हा अभ्यागतांचा अपमान असतो. तसंच ज्या व्यक्तीचा दर्जा वरचा असतो त्याला भेटायला दुसऱ्यानं जायचं असतं. तुम्ही मला बोलावणं पाठवलं म्हणजे आजोबा म्हणून नाही. चुकलं माझं आजोबा. नाही महाराणी, महाराणी म्हणून घेतल्यावर तुम्हाला चुका करता येत नाहीत. आणि जर चूक झाली तर माफी मागायची तर मुळीच मोकळीक नाही. आपली कृती कशी बरोबरच आहे याबद्दल राजांना ठाम राहावं लागतं. वसुंधरा काही न बोलता गप्प राहिली. मला कशासाठी पाचारण केलं होतं महाराणी? तुमचं सांगणं आम्ही लक्षात ठेवू प्रधानजी. प्रधानजी, सध्या मी माझ्या आजोबांना, प्रधान फाल्गुन यांना भेटायला जाऊ इच्छिते. त्यांच्याकडून भेटीची वेळ घ्या आणि त्यानुसार आमच्या जाण्याची व्यवस्था करा. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघे हसू लागले. तणावपूर्ण वातावरण क्षणात खेळीमेळीचं झालं. बोल बाळा, काय झालं? फाल्गुननं विचारलं. आजोबा, बसा ना, उभे कशाला? वसुंधरेनं आसनाकडे निर्देश केला. फाल्गुन बसला. आजोबा, मला काहीही करून महाराजांना पूर्ण अधिकार मिळतील हे पाहिजे. त्यासाठी काय करू हे सांगा. बाळा, तुला आधीच म्हटल्यानुसार राजमाता सहजासहजी अधिकार सोडायला तयार होणार नाहीत. त्यासाठी महाराजांना आधी तयार करायला लागेल. येणारे दिवस मला चांगले दिसत नाहीत. राजमातेचे बंधू महाराज उदयराज यांना लोहारींवर ताबा मिळवण्यात अपयश आलंय. ते आणि त्यांचा साथीदार जयगुप्त काश्मीरमध्ये येऊ घातलेत. त्यांना इथे शरण देणं म्हणजे विग्रहराजला आक्रमण करण्यासाठी बोलावणं धाडल्यासारखं होणार आहे. पण बंधू प्रेमापोटी राजमाता त्यांना आश्रय देणार अशी चित्र दिसत आहेत. महाराज अभिमन्यू यांच्यासाठी खरं ही उत्तम संधी आहे. महाराजांना म्हणावं, काहीही झालं तरी उदयराजना आश्रय देण्यासाठी त्यांनी जोरदार विरोध करावा, तरच राजमातांना दूर करणं शक्य होईल. हे मी करू शकेन आजोबा. मात्र राजमातेनं कितीही आश्रय देण्याचा निग्रह केला तरी महाराजांना त्यात ठाम नकार द्यावा लागेल. होईल हे आजोबा. इतकं कर, पुढचं मी बघतो. तिचा निरोप घेऊन फाल्गुन निघून गेला. त्याच रात्री वसुंधरेनं अभिमन्यूला गाठलं. महाराज, एक गोष्ट सांगायची होती.
काय राणीसाहेब, तुम्हाला मी किंवा राजमाता यांच्यापैकी एकीची निवड करावी लागेल. म्हणजे म्हणजे जशा गोष्टी चालल्यात ना त्या पद्धतीनं मी इथं राजमहालात जगू शकत नाही. एक तर तुम्ही सर्व सत्ता तुमच्या ताब्यात घ्या, नाहीतर मला उगीच कागदावरची महाराणी राहण्यात कसलाही रस नाहीये. काय झालं राणीसाहेब? मग मला राणीसाहेब सुद्धा म्हणू नका. मी नंदीगुप्ताला घेऊन माहेरी निघून जाते. माझी इच्छा असली तरी आईसाहेब मला सत्ता सोपवीत नाहीये, हे तर तुम्हालाही माहिती आहे. मग त्यांना हटवण्याची वेळ आली आहे. राजाच्या आज्ञेचं पालन करत नसतील तर ते करायला लावा. ते ठीक आहे वसू, पण हे करणार कसं? मी सांगते ते करा. सत्ता तुमच्या हातात येण्याची ही पहिली पायरी असेल. वसुंधरेनं उदयराजला आश्रय देण्याच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार द्यायचं वचन अभिमन्यूकडून मिळवलं. सध्याच्या परिस्थितीत ते सुद्धा महत्वाचं होतं. दिद्दाला हटवण्याची तयारी तिच्याच घरात जोमानं सुरू होती आणि दिद्दाला याचा काहीच पत्ता नव्हता. फाल्गुनच्या अपेक्षेनुसार उदयराजनं काश्मीरमध्ये आपल्याला आश्रय देण्यासंबंधीचा खलिता श्रीनगरला पाठवला. नियमानुसार तो खलिता प्रधान फाल्गुन यांच्याकडे येऊन पोहोचला. फाल्गुननं महाराज अभिमन्यू यांच्याकडे जाण्यापूर्वी महाराणी वसुंधरा यांना तिथं येण्याबद्दल निरोप पाठवला. यानंतर खलिता घेऊन फाल्गुन अभिमन्यूकडे आला. प्रणाम महाराज, प्रणाम महाराणी, प्रणाम राजमाता. प्रणाम प्रधानजी, बोला, राजमातेनं सांगितलं. फाल्गुन सांगू लागला. राजमाता, आपण महाराज उदयराज यांच्या मदतीसाठी तंत्रीण सेना पाठवली होती. दुर्दैवानं लोहारींवर ताबा मिळवण्यात महाराज उदयराज यांना अपयश आलंय. ते काश्मीरच्या दिशेने येत असून काश्मीरमध्ये त्यांना अधिकृतरित्या आश्रय मिळावा अशी विनंती करणारा खलिता त्यांनी पाठवलाय. अपेक्षेप्रमाणेच दिद्दा आश्रय देण्यासाठी अनुकूल होती. ठीक आहे, आपण त्यांना आश्रय देऊ शकतो, ती म्हणाली. वसुंधरेनं अभिमन्यूकडे रोखून पाहिल्याचं दिद्याच्या ध्यानात आलं नाही. अचानक अभिमन्यू बोलू लागला. मला वाटतं आपण हा आश्रय देऊ नये. अभिमन्यूनं मध्येच बोललेलं पाहून दिद्दा आश्चर्यचकित झाली. का, काय हरकत आहे, तिनं विचारलं. क्षमा करा राजमाता, फाल्गुन म्हणाला, पण मला हे महाराजांचं म्हणणं पटतंय. आश्रय देण्यात अडचण काय आहे, दिद्दानं विचारलं. दोन प्रमुख कारण आहेत राजमाता, फाल्गुन म्हणाला. पहिलं म्हणजे महाराज आणि महाराणीच्या विवाहाच्या वेळी महाराज उदयराज आणि जयगुप्त हे इथे आले होते. तेव्हा त्यांची इथली वागणूक आक्षेपार्ह होती. ते पुन्हा इथे आले तरी त्यांच्या वागण्यात काही बदल होईल असं मला वाटत नाही. पण तो माझा भाऊ आहे प्रधानजी, दिद्दा म्हणाली. राजकारणात नाती नसतात राजमाता. आणि महाराज उदयराज इथे त्यांना एक शरणार्थी राजा म्हणून अधिकृत आश्रय हवा आहे, हेच दुसरं कारण आहे. त्यांना आश्रय देणं म्हणजे सध्याचे लोहारींचे राज्यकर्ते आणि आपल्या दुसऱ्या बंधूंचे पुत्र विग्रहराज यांच्याशी वैर घेणं ठरणार आहे. याचं निमित्त करून विग्रहराज आपल्यावर आक्रमण करू शकतात. इतरांनी विरोध केला तरी दिद्दा आपलंच म्हणणं खरं करणार हे फाल्गुनला माहीत होतं आणि त्याला तेच हवं होतं. दिद्दानं स्वतःच्या अधिकाराचा वापर केला. उदयराजला आश्रय द्यायला तिनं मान्यता दिली. तसा खलिता घेऊन लवकरच दूत श्रीनगरमधून बाहेर पडला. उदयराज आणि जयगुप्त श्रीनगरमध्ये आल्यावर त्यांची सोय राजमहालाच्या आवाराबाहेर असलेल्या एका प्रशस्त हवेलीमध्ये करून दिली गेली. साधारणपणे राजाकडे आलेल्या महत्वाच्या पाहुण्यांना या हवेलीत ठेवलं जाईल. त्यानुसार त्यांची बर्दास्त सुद्धा ठेवली होती. मधल्या काळात वसुंधरा पुन्हा गरोदर राहिली आणि तिनं पुन्हा एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं त्रिभुवन. साधारण वर्षभर बरं गेलं. नंतर उदयराज आणि जयगुप्त आपल्या मूळ पदावर गेले. काही दिवसातच त्यांनी पूर्वीचे उद्योग सुरू केले. श्रीनगरमधली जनता वैतागून गेली. सर्व तक्रारी राज दरबारात येऊ लागल्या. निराकरण करता करता दिद्दाच्या नाकी नऊ आले. राजकुटुंबात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली. आईसाहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं यांना इथे आश्रय देऊ नका, तरीही तुम्ही तो दिलात. आता काय होतंय बघा, अभिमन्यू एक दिवस वैतागानं म्हणाला. महाराज, पण ते आपले जवळचे नातेवाईक आहेत, नात्यानं तुमचे मामा आहेत. त्यामुळे त्यांना इथं आश्रय आपण नाही दिला तर मग कोण देणार, दिद्दानं विचारलं. हो, पण ते जर आमचे मामा आहेत आणि अतिथी म्हणून इथे आले तर त्यांनी अतिथी असल्याप्रमाणे वागायला हवं. यजमानांची नाचक्की होईल असं तरी वागू नये, अभिमन्यू म्हणाला. त्याचं बोलणं पूर्ण होतं ना होतं तोच जयगुप्तानं कोणाच्या तरी घरचं कोवळं कोकरू उचलून नेण्याची तक्रार आली. पहा आईसाहेब, इथं त्यांना जेवणा खायला काय कमी आहे का? आयतं बसून इच्छित अन्न पुढे येते, पण यांची हाव काही कमी होत नाही. ना कोणाची गुरं सुरक्षित आहेत, ना घरं सुरक्षित आहेत, ना संपत्ती, ना लेकीबाळी. आणि या सगळ्याला आपण उत्तरदायी आहोत, अभिमन्यू रागानं फणफणत होता. महाराज, मला वाटतं ही आईसाहेबांच्या माहेरची मंडळी आहेत. तेव्हा त्यांनीच त्यांना आवर घातला तर बरं. वसुंधरानं हळूच पुष्टी जोडली. अभिमन्यू आपल्या बाजूनं काही बोलेल म्हणून दिद्दानं त्याच्याकडे आशेने बघितलं, पण तो म्हणाला, राणीसाहेब म्हणतायत ते बरोबर आहे. केवळ माहेरची मंडळी म्हणून तुम्ही त्यांना आश्रय दिलात. आता तुम्हीच त्यांना कसं आवरायचं हे बघा. अभिमन्यूला अचानक खोकल्याची उबळ आली. तो खोकू लागला. खोकला झालाय तुम्हाला?
दिद्दानं विचारलं. हो, आठवड्याच्या वर झाला. मग औषध घेतलं की नाही? घेतलं, पण खोकला गेला नाही अजून. अभिमन्यू खोकतच परत उठला आणि निघून गेला. या सगळ्यामध्ये अभिमन्यूला वसुंधरेचीच फूस आहे हे दिद्दाच्या लक्षात यायला लागलं होतं. पण आता तिच्या हातात कुठलेच पत्ते उरले नव्हते. तिचा बाळ अभि आता महाराज अभिमन्यू झाला होता आणि तिला जबाबदार धरून बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होता. महाराणी आता वसुंधरा होती. राजमाता म्हणून जरी तिला मान असला तरी तो फक्त नावापुरता होता. द्वारकादेवींच्या सारखीच आपली गत व्हायला लागली हे दिद्दाच्या ध्यानात आलं. हे सरळ सरळ तिला निवृत्त होण्याचे संकेत होते. तरीही तिनं उदयराजची गाठ घेतली. त्याला जयगुप्ताला आवरायला सांगितलं, पण मित्रप्रेमापोटी तो सुद्धा काही करत नव्हता. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तक्रारी कमी व्हायचं नाव घेत नव्हत्या. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, एक हेर घाईघाईनं श्रीनगरला येऊन पोहोचला. अभिमन्यू सिंहासनावर बसला होता. प्रणाम महाराज, हेराने येऊन अभिवादन केलं. बोल, काय खबर आहे? महाराज, मी लोहारींमधून आलेली खबर घेऊन आलोय. काय खबर आहे? लोहारींचे सध्याचे महाराज विग्रहराज स्वारीची मोठी तयारी करत आहेत. ते काश्मीरवर स्वारी करण्याची शक्यता असल्याची खबर आहे. खबर कोणी पाठवली? आपल्या लोहारींमधल्या हेरानं खबर पाठवली आहे. कितपत विश्वसनीय आहे? तशी अधिकृत घोषणा झालेली नाही महाराज, पण महाराज विग्रहराज यांनी आपल्या आश्रयाला असलेले राजे उदयराज यांची पुरी खोड मोडायची आपली इच्छा असल्याचं भर दरबारात 2-3 वेळा तरी म्हटलंय. त्यामुळे एक सावधगिरी म्हणून त्यानं ही खबर तातडीनं पाठवली आहे. ठीक आहे. यात आणखी काय बदल झाला तर त्वरेनं कळव. अभिमन्यूनं त्याला निरोप दिला. प्रणाम करून हेर निघून गेला. बघा आईसाहेब, तुमच्या दातृत्वाचे परिणाम पहा, अभिमन्यू म्हणाला. महाराज विग्रहराज हल्ला करतीलच असं नाही, हेरानं फक्त एक शक्यता म्हणून हे कळवलंय, दिद्दा म्हणाली. हो, पण जर आपल्यावर हल्ला झालाच तर त्यासाठी कोण जबाबदार आहे? वसुंधरा म्हणाली. तरी महाराज त्यांना आश्रय न देण्यासाठी सांगत होते, पण माहेरची माणसं पडली ना. हा टोमणा जिव्हारी लागणारा होता. राणीसाहेब, तुम्ही राणी असलात तरी आम्ही राजमाता आहोत हे विसरू नका. दिद्दाचा आवाज चढला होता. राजमाता या पदाचा मान तुम्हाला ठेवावाच लागेल. आणि आईसाहेब, या पदाचा मान तुम्ही सुद्धा ठेवला पाहिजे असं तुम्हाला नाही का वाटत? अभिमन्यूनं विचारलं. तुम्ही राजमाता आहात आम्हाला मान्य आहे, पण आज राज्य तुमच्या हातात नाही, ते माझ्या हातात आहे. राजमातेनं विचारलं तर सल्ला द्यावा ही रीत आहे. न विचारता राज्यकारभारात ढवळाढवळ करू नये असा संकेत आहे. पण आम्ही बोलत नाही याचा गैरफायदा घेतला जाणार असेल तर तो आम्हाला खपणार नाही, अभिमन्यूनं सरळ सांगितलं. दिवसेंदिवस राजमहालातला कटुपणा वाढत चालला होता. या घटनेला जेमतेम आठवडा झाला असेल. राजदरबारात तक्रार आली. जयगुप्ताने एका मुलीला पळवून नेलं होतं. फक्त तिचा मृतदेह हाती लागला होता. अभिमन्यूनं शिपाटकला बोलवलं. दिद्दा त्या दिवशी नेमकी कैलास गोसाव्यांच्या गुहेत गेली होती आणि दरबारात हजर नव्हती. प्रणाम महाराज. प्रणाम मंत्री शिपाटक. 300 एकांगींना घेऊन जा. हवेलीमध्ये उदयराज राहत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र जयगुप्त सुद्धा तिथेच राहतो. जयगुप्ताला पकडून काढण्या बांधून घेऊन या. आजची रात्र त्याला बंदीगृहात काढू देत. उद्या सकाळी दरबारात हजर करा. आज्ञा महाराज. शिपाटक निघून गेला. आज्ञेप्रमाणे त्यानं जाऊन जयगुप्ताला पकडून आणलं. हे कळल्यावर उदयराज खवळला. तो दिद्दाकडे गेला. तो स्वतः आपल्याला भेटायला आल्याचं कळल्यावर दिद्दाला आश्चर्यच वाटलं. या दादा महाराज, तिनं स्वागत केलं. हे काय चाललंय दिद्दा? उदयराजनं रागानं विचारलं. काय झालं दादा महाराज? काय झालं? तुमचे सैनिक येऊन दोरखंडानं बांधून जयगुप्ताला घेऊन गेले आणि काय झालं? काय? असं काही झाल्याची दिद्दाला माहितीच नव्हती. मग मी काय चुकीचं सांगतोय का? तसं नाही दादा महाराज, पण काहीतरी कारण असेल ना. विचारा, तुमच्याच पुत्राला विचारा, मला काय विचारताय? रागारागात उदयराज निघून गेला. दिद्दा अभिमन्यूकडे गेली. तिनं विचारलं. महाराज, जयगुप्ताला पकडून आणण्याची आज्ञा तुम्ही दिलीत म्हणे? हो. मला न विचारता हे करण्याचं कारण कळेल? आईसाहेब, इथल्या जनतेचं रक्षण हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्याला जर कोणी बाधा आणू लागला तर त्याला पकडणार सुद्धा आणि सजा सुद्धा देणार. जयगुप्तानं काहीतरी चुकीचं केलेलं असणार याचा अंदाज दिद्दाला आला. काय केलं जयगुप्तानं? तिनं विचारलं. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यापैकी त्यांनी काय केलं आणि काय नाही हे आम्हाला माहित नाही. उद्या दरबारात त्याची चौकशी होईल. जे आरोप सिद्ध होतील त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाईल. अभिमन्यू, तो माझ्या माहेरचा माणूस आहे. दिद्दा अभिमन्यूला नावानं क्वचितच हाक मारायची. मग मग काही नाही, पण निर्णय देताना हे लक्षात ठेवा. आईसाहेब, जर तो तुमच्या माहेरचा माणूस याच्याकडे मी लक्ष दिलं ना तर त्याला अधिक कडक शिक्षा द्यावी लागेल. अभिमन्यू परत खोकायला लागला. खोकला कमी झाल्यावर तो पुढे म्हणाला. तुमचे दादा महाराज बहिणीच्या घरचे तुकडे मोडतायत आणि त्यांचे साथी तिच्या घरात येऊन अराजक माजवतायत. आपण आपल्या बहिणीच्या घरी आहोत, तिचे आश्रित आहोत, याचं तरी भान ठेवायला हवं होतं त्यांनी. काय बोलताय महाराज? दिद्दाचा आवाज थोडा चढला. माझ्या समोर आवाज चढवून काही होणार नाही आईसाहेब. बोललो यात एक अक्षर जरी खोटं असलं तर सांगा. दिद्दा गप्प राहिली. नाही ना काय खोटं? मग कशाला त्यांची बाजू घेताय? ते आपले पाहुणे आहेत, जरा त्यांच्याशी जपून घेतलं तर. ते पाहुणे नाहीत आईसाहेब,
ती काश्मीरवर वाढणारी बाणगुळ आहेत. वर्षाच्या वर दिवस गेले, इथल्या जनतेच्या पैशांवर जगतात आणि त्यांच्याच पोरीबाळांची अब्रू लुटतात, त्यांचे जीव घेतात. गरज पडली तर या बाणगुळांना छाटून टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही. अभिमन्यूला परत खोकल्याची जोरदार ढास आली. वसुंधरेनं घाईघाईनं पाण्याचा पेला पुढे केला. दिद्दानं थोडा वेळ जाऊ दिला. अभिमन्यू जरा शांत झाल्यावर ती म्हणाली, महाराज, यावेळी त्याला नुसती ताकीद देऊन सोडून द्या. क्षमा करा आईसाहेब, आजवर पुष्कळ वेळा ताकीदा देऊन झाल्या. सुधारणारी माणसं नाही ती. यावेळी चौकशी होणार आणि दोषी आढळले तर शिक्षा सुद्धा होणार. काश्मीरला लागलेली कीड मला काढून टाकायची. आता मात्र दिद्दाला राग आला. महाराज, मी सुद्धा तुम्हाला सांगते, यांच्यापैकी कोणालाही शिक्षा झाली तर मी इथून निघून जाईल. जिथं माझ्या शब्दाला मान नाही तिथे मला राहायचं नाही. ठीक आहे. अभिमन्यू खोकायला लागला. खोकल्याची उबळ थांबीत कसा बसा म्हणाला, तुमची मर्जी. आपल्याला इथे राहायचं नसेल तर मी अडवणार नाहीये. रागारागानं दिद्दा तिथून निघून गेली. पण तिच्या पाठून कितीतरी वेळ अभिमन्यूच्या खोकण्याचा आवाज येतच राहिला. पुढे काय झालं ऐकूया पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणहीन. आणि सबस्क्राईब केलं नसलं तर करून टाका. आवडली गोष्ट मग लाईक करा, फॉरवर्ड करा ना. विचारता काय, करायलाच हवं की नाही. तर बाकी बघा, तुमचे मित्र असतील, त्यांना कळणार कसं की चांगली गोष्ट एक आहे. नातेवाईक असतील, पाठवा की त्यांना. भेटूया पुढच्या भागात.